नमस्कार, मी तृप्ती. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. चला तर मग आता सुरू करू. 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलंय. भिजत घालण्यासाठी थोडंच पाणी टाक. साबुदाणा बुडेल इतकंच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. बघू शकता तुम्ही, मी थोडंच पाणी टाकलंय. एवढं पाणी टाकायचं. आणि बघू शकता सकाळी रात्रभर भिजून तो बघा सकाळी किती मऊ झाला आहे, म्हणजे एकदम सुटसुटीत झालं आहे अशा प्रकारे. आता इकडे मी साबुदाण्यासाठी बनवण्यासाठी प्रिपरेशन करून घेतली. एक कढई ठेवली आहे फुल फ्लेमवरती. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 पडी तेल घालायचं. तेल गरम होऊ द्यायचं, पूर्ण कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मिरच्या तळून घ्यायच्या. मी तोंडी लावण्यासाठी मिरच्या त्याच्यामध्ये तळून घेतल्या आहेत. मिरच्या टाकताबरोबर त्या पूर्ण अंगावरती तेल उडतं त्याचं. तर थोडंसं फिरवून त्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं. झाकण 15 ते 30 सेकंदात झाकण ठेवायचं. जास्त जर ठेवलं तर मिरच्या जळू शकतात. बघू शकता किती खमंग झाल्या आहेत मिरच्या. बघा, एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते. आणि नंतर त्याच तेलामध्ये ज्या तिखट मिरच्या आहेत त्या टाकल्या. त्या पण तडतडू द्यायच्या. लगेच थोडंसं फिरवायचं आणि लगेच त्याच्यावरती पण झाकण ठेवायचं. बघू शकता असं मी फिरवून घेतले आणि झाकण ठेवलं आहे. थोडंसं दूरच राहून मिरच्या टाका तुम्ही त्याच्यामध्ये, कारण ते मिरच्या डायरेक्ट अंगावर उडतात डायरेक्ट तेलामध्ये टाकल्यानंतर. बघू शकता ह्या पण किती छान खरपूस भाजून घेतल्या गेल्या आहेत. त्याच्यानंतर मी 2 बटाटे ॲड केलेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाटे कमी जास्त करू शकता. मी त्याच्यात उकळलेले 2 बटाटे मिक्स केले. ते पण पूर्णपणे मिक्स करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे. नंतर त्याच्यामध्ये मी साबुदाणा ॲड करते. बघा किती मऊ साबुदाणा झाला आहे. वेगवेगळ्या दाना एक समान, जे दाना वेगवेगळा झाला आहे. बघा, हे पण पूर्णपणे मिक्स करते. पूर्ण मिक्स करून घ्या. ते मिक्स होईपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. बघू शकता. नंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मिक्स करा. मीठ पण पूर्णपणे मिक्स करून घ्या, जेणेकरून सगळीकडे मीठ लागेल. कढई सरकते म्हणून एका हाताने पकडून ठेवा, म्हणजे सांडेसने पकडून ठेवा आणि एका चमचाने किंवा आपल्या याने फिरवून घ्या. 2 मिनिट झाकण ठेवा. झाकण काढून परत फिरवा. असे 2-3 वेळा करा, म्हणजे झाकण ठेवायचं, परत चेक करायचं, झाकण ठेवायचं, परत 2 मिनिट राहू द्यायचं. असं 2 ते 3 वेळा करा, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि पूर्ण व्यवस्थित शिजेल. बघू शकता. परत झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती, परत काढलं आणि परत चेक करा, म्हणजे खाली लागले नाही पाहिजे. बघू शकता. पूर्ण व्यवस्थित मिक्स करा. गरम झाली आहे पूर्ण. बघू शकता शिजला आहे त्यातला साबुदाणा. आणि आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला, जे जाडसर कूट केला आहे मी. मला आवडत असेल तर तुम्ही बारीक कूटसुद्धा घालू शकता. आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा मिक्स करा पूर्णपणे, म्हणजे पूर्ण कडे लागलं पाहिजे. पूर्णपणे मिक्स करा. कमी वाटलं तर त्याच्यात आणखीन थोडंसं कूट घाला. स्वयंपाकात प्रेम असलं की चव आपोआप येते. आणि माझं प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत हे प्रेम पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बघू शकता मी अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी रेडी केली आहे. जी पूर्ण झाली नाही आहे, त्याच्यावर आणखीन 2 मिनिट झाकण ठेवा. आणि बघू शकता अशा प्रकारे झाली आहे.
छान सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी रेडी आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडल्यास कमेंटसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग.